नवसारी प्रभाग क्रमांक 3 मध्ये स्वच्छतेचे 3:13 वाजलेत। अनेक भागातील नाल्या कचऱ्याने आणि घाणीने पूर्णपणे तुडुंब भरलेल्या आहेत। विशेष म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय समोरच कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत। विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळलाय। या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेले नगरसेवक प्रशांत महल्ले आणि समाजसेवक नितीन काळे यांनी स्वतः फावडे हातात घेत नाल्यांची साफसफाई केली। यावेळी त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली। 4 वर्ष प्रशासन होतं, 4 वर्षानंतर आता कुठे इलेक्शन झाले। इलेक्शन झाल्यानंतर आम्ही लोकांनी भरभरून मतं देऊन आम्हाला निवडून दिले। याच बेसवर निवडून दिले की बा आमचे लोकांचे काम होईल, साफसफाई होईल, पुरा प्रभाग स्वच्छ होईल, आरोग्यमय होईल। पण आज अशी परिस्थिती तुम्ही पाहिलंच आहे का नाल्या स्वतः आम्हाला साफ करायला लागून राहिले। इथला मोठा कोटीचा प्रोजेक्ट जो तुमच्या कंपनीला दिलेला आहे ते कंपनी अजूनपर्यंत आमच्या इथे जसं पाहिजे तसं काम करत नाही आहे। ना घंटी गाड्या आहे, पूर्ण ना रोजगार आहे, ना कामगार आहे, ना कोणीच नाही आहे। त्यामुळे कामगार आहे फक्त 8, 10, 12 कामगार आहे। प्रभाग मोठा आहे। मला सांगा तुम्ही नवसारी गाव आहे, महात्मा फुले नगर आहे, तिकडे तुमचा शत्रुधन नगर आहे, मुस्लिम एरिया आहे, शहरातला मधातला परिसर आहे, विद्युत नगर आहे। त्या हा पूर्ण परिसर असताना हा काम 10 12 कामगारामध्ये हा प्रभाग होत नाही आहे, धुवारणी नाही आहे, फवारणी नाही आहे। मला हे समजून आलं इथलं मोठं तुम्ही नियोजन केलं, इथले मोठे लोक वरवरचे अधिकारी बसले होते, तुम्ही त्या कंपनीला कोणा कंपनीला ठेका दिला पण त्याच्यामध्ये धुवारणी नाही, फवारणी नाही, मग तुम्ही करून काय राहिले? याच्या अगोदर हे सर्व होतं, आज म्हणतात का त्याच्या मग हे कोण करणार आहे? स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत सांगितले की मनुष्यबळाचा तुटवडा आणि आरोग्य विभागाचे दुर्लक्ष यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। काही वर्षापासून इथं नाल्या काढलेल्या नाही आहे। जेव्हापासून प्रशांत भाऊ आले निवडून तेव्हापासून 2-3 वेळा त्यांना वरवरच्या नाल्या साफ केलेल्या आहे। त्याच्यानंतर काहीच नाही, त्याच्यात गाळ काढलेला नाही आहे। तो कधी बाटम यानं काढलेला आहे, तो उतार निघून पाणी जाऊ शकते। महानगरपालिकेनं जो कोणार्क नावाच्या कंपनीला जो ठेका दिलेला आहे त्या कंपनीमुळं आम्ही इथल्या लोकांना स्वच्छतेमध्ये कमी पडत आहे। कारण याच्या मागं कारण हे आहे की तिथले लोक आम्हाला मजूर नाही देत आहे नाल्या साफ करायचे, घंटी गाड्यावाल्यावर लक्ष नाही देत व्यवस्थित। आम्ही पाहतो तो आम्हाला म्हणजे आम्ही करून लोकांचे आम्हाला कॉल येतात की 15-15 दिवस तुम्ही म्हणता की 10 गाड्या आहेत, तर 10 गाड्यातनी पूर्ण प्रभाग झाला पाहिजे। 15-15 दिवस अगर एका एरियात गाडी नाही जाणार तर लोक मग आम्ही लोकांना उत्तर काय देऊ? आरोग्य अधिकारी जाधव यांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। दरम्यान येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी तात्काळ स्वच्छता मोहीम राबवावी, अन्यथा कचरा थेट मनपा कार्यालयात टाकण्याचा इशारा नगरसेवकांनी दिलाय। आता मनपा प्रशासन या इशाऱ्याची कितपत दखल घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता मच्छराचा त्रास आहे, तिकडे मच्छर आहे, लोकांना डेंगूचे चान्स आहे। अशा याच्यात फवारणी निवडून राहिली, धुवारणी निवडून आम्ही करावं काय? लोकांनी एवढं मोठं आम्हाला निवडून दिलं, आम्ही गरीबासाठी निवडून नाही दिलं, लोकांनी काम करायला निवडून दिलं। असं जर झालं असेल तर आम्हाला 8 दिवसाचा जर हे व्यवस्थित झालं नाही तर आम्ही सर्व लोक 100-200 लोक महानगरपालिकेच्या आवारात ठिय्या आंदोलन करू।